नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांनी दिलेला संदेश म्हणजेच सोन्याचे दिवस येतील, फक्त मामांचा संदेश तुम्हाला हा ऐकायचा आहे, लक्षात ठेवा. तर कोणता संदेश आहे ते आपण आज पाहूया. ठीक आहे. तर चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भक्तांनो, सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार भक्तांनो. सोन्याचे दिवस येतील, फक्त मामांचा हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे. तुम्हाला 24 तासामध्ये गोड बातमी मिळेल अशी प्रार्थना मी तुम्हा सर्वांना देतो. बाळूमामांच्या शिकवणीत मित्रांनो, भक्तांनो, नेहमीच श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि ईश्वरावरील विश्वास यांना सर्वात मोठे स्थान आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या, संकटे आली, अपयश आले तरी मन खचू देऊ नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर पहाट उगवतेच. सोन्याचे दिवस येतील याचा अर्थ मित्रांनो, भक्तांनो, फक्त पैसा किंवा संपत्ती नाही, तर घरात सुख शांती येणे, कुटुंबात आनंद नांदणे, मनाला समाधान मिळणे, चांगली नोकरी मिळणे, व्यवसायात प्रगती होणे, आजारातून आराम मिळणे आणि जीवनात नवीन आशेचा किरण दिसणे हा त्याचा खरा अर्थ आहे. मित्रांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, कोणत्याही परिस्थितीत देवावरचा विश्वास सोडू नका. आज जे दुःख आहे ते कायमचे नसते. प्रत्येक संकटानंतर परमेश्वर माणसांसाठी काहीतरी चांगले राखून ठेवतो. त्यामुळे निराश न होता भक्ती, चांगले कर्म आणि सत्याचा मार्ग धरावा. मित्रांनो, जर कोणी तुमच्याशी वाईट करेल, वागेल, तुमचा अपमान केला किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणेल, तरी त्यांचा दोष करू नका. त्याऐवजी देवाकडे प्रार्थना करा की त्यांनाही सद्बुद्धी मिळो. क्षमा करणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा होत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ आल्यावरच आपल्या भक्तांच्या जीवनात आनंदाची दारे उघडवतो. त्यामुळे घाई करू नका, तक्रार करू नका आणि विश्वास सोडू नका. 24 तासात गोड बातमी येईल असा संदेश अनेक ठिकाणी प्रेरणादायी स्वरूपात शेअर केला जातो. याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. याचा खरा अर्थ, उद्देश अशा सकारात्मक विचार आणि देवावरील श्रद्धा जागृत ठेवणे हा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात बदल वेगवेगळ्या वेळेला घडतात. लक्षात ठेवा. दररोज सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्या, नामस्मरण करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, कोणालाही दुःख देऊ नका, शक्य असेल तेवढी मदत करा आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी नक्कीच मिळते. मनात नेहमी असा विश्वास ठेवा, माझ्यावर बाळूमामांची कृपा आहे. आज नाही तर उद्या माझेही सोन्याचे दिवस येतील. देव माझ्यासाठी जे ठरवेल तेच माझ्या हिताचे असेल. मी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा कधीही सोडणार नाही. हीच शिकवण खरी माणसाला निराशेतून आशेकडे, भीतीतून धैर्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा आणि योग्य वेळेची वाट पहा. जीवनात चांगले बदल नक्कीच घडू शकतात. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला असे वाटते की देव आपले ऐकतच नाही. आपण प्रार्थना करतो, मेहनत करतो मित्रांनो, तरीही यश मिळत नाही. पण बाळूमामांच्या शिकवणीनुसार देव कधीही आपल्या भक्ताला विसरत नाही. तो प्रत्येकाची परीक्षा घेतो. जो भक्त संकटात ही श्रद्धा सोडत नाही, त्याच्यावर देवाची भक्तांनो विशेष कृपा होते. लक्षात ठेवा, झाड लावल्यानंतर लगेच फळ मिळतं का? तर नाही मिळणार मित्रांनो. त्यासाठी पाणी द्यावे लागते, त्याला रोजच्या रोज त्याची काळजी घ्यावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळी मिळते. त्यामुळे मित्रांनो, आज परिस्थिती कठीण असली तरी उद्याचा दिवस आनंदाचा असू शकतो. मित्रांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळूमामा नेहमी सांगतात की दुसऱ्याचे वाईट करून स्वतःचे भले कधीच होत नाही. म्हणून मनात मत्सर, द्वेष आणि सूड भावना ठेवू नका. मित्रांनो, इतरांच्या यशाचा हेवा करण्याऐवजी त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. देव अशा वेळी निर्मळ मनाच्या व्यक्तीवर अधिक कृपा करतो. मित्रांनो, घरात रोज देवाचे नामस्मरण करा.
शक्य असेल तेव्हा मित्रांनो गरजूंना मदत करा, भुकेलेला अन्न द्या, वृद्धांचा आदर करा आणि आई वडिलांची सेवा करा. मित्रांनो, हीच खरी भक्ती आहे. फक्त देवळात जाऊन नामस्मरण करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर आपल्या वागण्यात दया, प्रेम आणि प्रामाणिकपणा असणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. जीवनात कधी कधी सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते मित्रांनो, पण त्यावेळी निराश होऊ नका. देव एखादा दरवाजा बंद करतो मित्रांनो, तेव्हा त्यापेक्षा चांगला मार्ग दुसरा उघडण्याची तयारी सुद्धा करत असतो. त्यामुळे आशा कधीही सोडू नका. मित्रांनो, 24 तासात गोड बातमी येईल असा संदेश हा श्रद्धा आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी सांगितला जातो. तो प्रत्येकासाठी निश्चित घडेल अशी हमी नसते, तर मात्र श्रद्धा, चांगले कर्म आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवनात चांगले बदल घडण्याची शक्यता असते. मनापासून मित्रांनो प्रार्थना करा, बाळूमामा माझ्या मनातील भीती दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या, माझ्या मेहनतीला यश द्या, माझ्या जीवनात सुख शांती आणि समाधान नांदू द्या, मला नेहमी सत्य, संयम आणि सेवाभावाने जगण्याची शक्ती द्या. मित्रांनो, बाळूमामा नाहीच तुम्ही प्रार्थना करा मामांपुढे. श्रद्धा ठेवणारा भक्त कधीही रिकाम्या हाताने परतत नाही. देव योग्य वेळ आल्यावर त्याला अपेक्षापेक्षाही मोठे सुख देतो. म्हणून मित्रांनो, विश्वास ठेवा, सत्कर्म करत राहा आणि प्रत्येक नवीन दिवस आशेने सुरुवात करा. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, त्याचबरोबर बाळूमामांच्या विचारानुसार, बाळूमामांच्या कर्मानुसार, बाळूमामांनी सांगितलेल्या संदेशानुसार कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की सर्व काही संपल्यासारखे वाटते. जवळची माणसे साथ सोडतात, मेहनतीचे फळ मिळत नाही, आर्थिक अडचणी वाढतात आणि मनात सतत चिंता राहते. अशा वेळी बाळूमामांचा संदेश आपल्याला मित्रांनो धीर देतो. घाबरू नकोस, देव तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षा नसतात, ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली परीक्षा असतात. सोने जसे अंगणीत तापल्यावर अधिक तेजस्वी होते, तसेच माणूसही संकटातून अधिक सक्षम बनतो. म्हणून संकटांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, अशीच माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.